नमस्कार मित्रांनो. तर आज आम्ही निघणार आहोत गोवा. यस, माझा बड्डे सेलिब्रेट करायला आणि हा पूर्ण प्लॅन केला आहे माझ्या बायकोनं. तर आम्ही गोव्याला माझा बड्डे सेलिब्रेट करणार आहोत. सो आज लेट नाईट 12 वाजता आम्ही निघणार आहोत. 12-1च्या दरम्यान आम्ही निघून मग गोवा. थेट 12 घंट्याचा प्रवास आहे काहीतरी. आणि बेबीला घेऊन तर आम्ही फर्स्ट टाईम ट्रॅव्हल करत आहोत. बेबीला सोबत घेऊन जाणं सोपं नाही. आय नो ती फक्त 9 मंथ्स ओल्ड आहे. त्याच्यामुळे तिचं फूड प्रिपरेशन करणारं मशीन, तिचं एव्हरीथिंग, आमचं पण जेवढं सामान नाही तेवढं आम्हाला तिचं सामान पॅक करावं लागतं. तर ही एक वेगळीच मजा आहे. नेमकी एक चॅलेंज पण आहे आणि एक चांगली गोष्ट आहे. ही एवढी सगळी पॅकिंग अजून माझी बाकी आहे. आता वाजलेले आहे 1:20. सो आम्ही आत्ता अर्ली मॉर्निंग 1:20 निघत आहोत. मॅप सेट केलेला आहे आणि अरायवल टायमिंग दाखवत आहे 2:44. दुपारी 2:45 वाजता एक्सपेक्टेड आहे की आम्ही तिथे पोहोचू. टोटल 13 आवर्स ऑफ जर्नी. ही बघा मस्त झोपलेली आहे आणि तिची मम्मी मोबाईलवर घरच्यांना मेसेज ड्रॉप करते. गुड मॉर्निंग. सो आपण 350 किलोमीटरचा प्रवास आता पूर्ण केलेला आहे. ऑलमोस्ट ऑन द हाफ वे आम्ही आलेलो आहोत. आता मिरज गावाच्या जवळ आलेलो आहोत. काय करताय बघा. माईक पाहिजे. लुक एट हे बघ डॅडी आला. डॅडी हॅलो. हाय, गुड मॉर्निंग. जा थोडंसं वॉक करून या. फायनली आम्ही रात्री 1 वाजता गाडीत बसलो होतो आणि हे आत्ता बाहेर निघाले. हे बघ, हाय कर. मीनवाईल येतील का हाताला माझ्या? हा, येतील का? गुड मॉर्निंग. काय करतेस? नाही देणार. तिला माईक पाहिजे. चला बाय करा. आता चाललो म्हणा मी वापस गाडीत बसायला. बाय बाय. मॅन्डेटरी ब्रेक. गेस कुठे आलो असं आम्ही. यस, आम्ही आलेलो आहे आंबोली घाटात. अरे वॉटरफॉल तिकडे आहे का? येस. अरे बापरे, वॉटरफॉल इथेच आहे. ती खूप जास्त एक्साइटेड आहे. रेड मंकी, रेड फेस मंकी. काय बघते ग तू? रेड फेस मंकी. हे बघ किती सारे मंकी आहेत बघ. इथे आहे. इथे रेड फेस मंकी. हाय मंकी. दिसला का तुला मंकी? रेड फेस मंकी. सो फायनली 13 तासाच्या ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही गोवा सिटीमध्ये आलेलो आहोत. गणेश बघतोय तुला हे हॉटेल आवडेल. प्री बर्थडे सेलिब्रेशन साठी माझ्यासाठी हे बुक केलेलं आहे. तर आपण बघूया आता हे हॉटेल कसं आहे नेमकं ते.
हॅलो. वेलकम बर्थडे बॉय. हाय अनु. दिस इज युअर वेलकम ड्रिंक. तुमची वेलकम ड्रिंक. चला आता चेकिंग करून घेऊयात. चला आता आपण गॅलरी पाहूयात. अरे गॅलरी पाहायची तुला. वाव, अरे स्विमिंग करायचे. स्विमिंग पूल पण आहे. वाव, नाईस नाईस व्ह्यू. मस्त आहे की. या बीच पण आहे. बीच फ्रंटच आहे ना एकदम. लगेच बीच. थँक्यू जयश्री. You're welcome. ब्युटिफुल स्टे. ही प्रॉपर्टी आहे हे बघा, आणि इथून बीच एकदम जवळ. तो प्रायव्हेट बीच इथेच आहे एकदम. शॅक्स वगैरे सगळं अवेलेबल आहे. म्हणजे इथे प्री वेडिंग चालू आहे वाटतं. यस, प्री वेडिंग चालू आहे. स्ट्रगल इज रिअल फोटोग्राफर्सचं. सुंदर रिसॉर्ट आहे. ही तर एवढी खुश झाली आहे, हिला इतकं आवडलंय, ही बसतच नाही एका ठिकाणी. नुसतं इकडून तिकडं तिकडून इकडं फुल एन्जॉय करते. जाम भूक लागली आता. हे एक रेस्टॉरंट सापडलंय, द करी हाऊस. बघू कसं आहे. गोव्यामध्ये आलो आणि प्रॉन्स नाही खाल्ले, सी फूड नाही खाल्लं तर काय केलं गोव्यामध्ये. आणि हे बघा, हिने इथे येऊन, गोव्यामध्ये येऊन स्प्रिंग रोल ऑर्डर करते. व्हेज स्प्रिंग रोल. व्हॉट व्हेजिटेरियन. समुद्रातल्या अर्ध्या फिश तूच संपवलेल्या आहेत जेव्हा ही पोटात होती तेव्हा. हे जात आहे त्या आउटफिट वर एकदम भारी. हा की हेच राहू देऊ. नाही, हा हे वाले. Yes. ओके ठीक आहे. ऍक्च्युली आम्हाला असं वाटलं होतं ना की म्हणजे 12 आवर्स जर्नी नंतर क्रँकी होईल वगैरे, बट नॉट एट ऑल. इतका मस्त सपोर्ट केला हिने. नाही जर्नीमध्ये त्रास दिला काही नाही. इथं आल्यावर फुल एन्जॉय करते, फुल एन्जॉय. मी रेडी झालेलो आहे आता, आणि ही आता वापस कुठेतरी घेऊन जाते मला. अजून एक सरप्राईज. जैसे कुठे घेऊन जाते तू? अरे सरप्राईज आहे, चल तू. पक्का. येस. सो फायनली आम्ही आलेलो आहे. मी एक रेस्टॉरंट बुक केलेलं आहे. त्याचं नाव आहे किकी बाय द सी. चला बघूया. एवढी खुश झाली ती. साऊंड ऐकून ती एवढं मजा येते तिला. फुल एन्जॉय करते ती. जयश्री, काय आहे धुवा धुवा सगळा? काय डिश आहे? अवाकाडो सुशी. वाव. बर्थडे बॉय. Oh my god, thank you. हॅपी बर्थडे. खाने सुशी. Happy birthday Thank you. to you. Happy birthday to you. सो गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहे सकाळचे 7 आणि हे बघा आहे आमचं भूत कसं उठून बसले. हाय अरू, गुड मॉर्निंग.
हा आहे मॉर्निंग सुंदर view. हॅलो गुड मॉर्निंग. सो लेट्स आज आम्ही गो. पूर्ण लिटरली 3 वाजेपर्यंत इथेच ह्याच बीच फ्रंट रिसॉर्टला टाईम स्पेंड करणार आहोत. नंतर रात्रीचे आमचे अजून एक सरप्राईज माझ्या वाईफनं बुक केलेलं आहे माझ्यासाठी, तर लेट्स सी ते पण सध्या मॉर्निंग व्ह्यू माझी बघा. आपण म्हणतो ना की लेकरं बाळ झाल्यावर बायकांना टाईम भेटत नाही, आई खूप जास्त बिझी होऊन जाते. असं काही नसतं. आई काही बिझी वगैरे होते, नाही असं नाही आहे. बट जर बाहेर घेऊन गेले तुम्ही, तिला फिरवलं, पूर्ण फॅमिली टूर प्लॅन्स केले प्रॉपर टायमिंग मॅनेज करून, तर काहीही होऊ शकतं. बघायचं तुम्हाला कशी एन्जॉय करते लेकरू आणि आई दोघी पण. दोघींना त्यांचा मस्त एन्जॉय चालू आहे. Oh my मस्त God. बीचवर जाऊन बसलेले आहेत. टच कर टच कर. आजू टोक डॅडी आले डॅडी. मला इतकं मस्त वाटतंय इथे बीचवर बसून. ती फर्स्ट टाइम लाईफमध्ये बीचवर आलेली आहे. म्हणजे आधी पण आली होती, बट असा एन्जॉय नव्हता केला. पूर्ण पाऊस वगैरे त्याच्यामुळे तिला एन्जॉय नाही बिकॉज ती लहान करायला होती आणि खूपच लहान होती तेव्हा. बट आता तिला कळायला लागली की अरे आजू आरू. कसं वाटलं अरे तुला? तिने खूपच एन्जॉय केला होता. ती थकली आहे. फर्स्ट टाइम ती बीच सँड सोबत कॉन्टॅक्ट मध्ये आली आहे. आजू आरू डॅडी आता मला भूक लागली. ओ हाँ, चलो तो ब्रेकफास्ट करेंगे अभी. तो ब्रेकफास्ट टाइम. एकाच प्लेट मध्ये घेऊ का यस दोघांना पण? चालेल. तू खाशील हे? बिलकुल. कोल्ड कॉफी खूप छान आहे. कोल्ड कॉफी ट्राय या. ट्राय करू नक्कीच. अजून काय आहे? पोटॅटो बेक्ड बीन्स, बटाटा वडा, महाराष्ट्र आलू पराठा, भटोरा, फ्रेश फ्रूट्स, काय खातेस तू आज? छोले भटुरे. ऑप्शन्स मध्ये काय काय आहे तुला? खूप सारं काही. ओ हो. आणि विशेष म्हणजे खासियत आहे की इथे कोल्ड कॉफी अवेलेबल आहे हां, जी तुझी फेवरेट आहे खूप सर्वात. आणि खूपच छान आहे. यू कॅन सी देअर. टेस्ट कशी आहे? बेस्ट आहे एकदम. क्या काय खाते? वॉटरमेलन. वॉटरमेलन खाते ती. आवडलं वाटतं तिला ते. दिस इज नॉट लेमन. दुपारचा टायमिंग आहे. खतरनाक ऊन पडलेलं आहे. हे एवढं भयानक ऊन आहे. बीच साईडवर तर जाणं पॉसिबल नाही, तर मग हा पूलवरच आजचा पूर्ण डे इथेच स्पेंड करणार आहे. त्याच्यामुळे आता काय फुल फर्रेगिरी मोड ऑन. ओके, सो फायनली 4:30 झालेले आहे आणि रेडी आहोत आम्ही आता आणि निघत आहोत. जयश्रीने नेक्स्ट सरप्राईज प्लॅन केलेला आहे. तिचं असं म्हणणं आहे की खूप सुंदर जागा आहे, सनसेट मिस नाही करायचं आहे. त्यामुळे फटाफट तिकडे चाललो आहे. तर बघूया आपण नेमकं किती सुंदर आहे आणि काय आहे ते. ओके, सो फायनली आम्ही त्या लोकेशनला आलेलो आहे आणि हे सरप्राईज लोकेशन होतं जयश्रीकडून. मला इतकं सुंदर लोकेशन आहे. क्लारा हाय जयश्री, थँक्यू सो मच. खूप सुंदर आहे आणि काही बघायचं काम नाही. अरे काय करते? मेनू चेक करते. मेनू डिसाइड करते. ओ माय गॉड, सही क्लास. little longer than a few minutes later. सो फायनली आलो आहे आम्ही रिटर्न आता हॉटेलला. लोकेशन खूप छान होतं, फार मस्त होतं. बट जे पॅरेंट्स आहेत, स्मॉल बेबी आहे, आय डोंट थिंक की ते प्लेस बेटर आहे म्हणून.
खूप जास्त लाऊड म्युझिक आणि मेन म्हणजे ह्युमिड, गरम, खूप जास्त गरम होतं. बेबीज इरिटेट व्हायला लागतात खूप. म्हणजे अर्निकाने तर एन्जॉय केला बट स्टील जे काय फील झालं तिथे यार नाही, इतकं नाही. त्यापेक्षा कॅप गोवा और मायन इज एनी टाईम अ बेटर चॉईस दॅन क्लारा. माझा तर ऑनेस्ट रिव्ह्यू हा. नाही, फूड पण इतकं काही खास नव्हतं. ॲम्बियन्स छान आहे, 10 आउट ऑफ लाईक 6-7, नॉट दॅट मच गुड. सो हा लास्ट डे होता गोव्याचा. उद्या मॉर्निंगला आम्ही इथून निघणार आहे आता. सो इट्स फायनली टाईम टू से गुड बाय टू दिस ब्युटिफुल रिसॉर्ट. फार मस्त स्टे आहे. इट्स मोस्ट रिकमेंडेड फॉर दोज हू आर हॅविंग अ फॅमिली, बेबी. बेस्ट एकदम. आणि स्टाफही इतका कोऑपरेटिव्ह आहे इथला, म्हणजे कसल्याच प्रकारचं काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. फूड क्वालिटी ऑसम, टेस्ट पण खूप बेस्ट आहे. हायली सॅटिस्फाईड या प्रॉपर्टीवर. मी तर म्हणेन मस्ट विजिट, मस्ट स्टे फॉर ॲटलिस्ट 1 or 2 days. आणि तुम्ही पूर्ण गोव्यात कुठं जरी नाही फिरले तरी चालतं, ही प्रॉपर्टी तुम्ही इतकी छान एन्जॉय करू शकता लिटरली. म्हणजे इट्स हायली रिकमेंडेड. सो तुम्हाला लिंक वगैरे सगळ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेलं असेल. आणि एक मस्त हॅक सांगतो तुम्हाला. मोस्टली ऑक्टोबर आणि हा जो सीझन आहे ना, हा एक ऑफ सीझन असतो. तो अर्ली बुक करू नका. लाईक निघायच्या 1-2 ते 3 दिवस आधी वगैरे चेकआउट करा. तसं इथले रेट वगैरे, एक प्रीमियम गार्डन रूम जे आम्ही केलं होतं, इथून गार्डन व्ह्यू आहे, पूल व्ह्यू आहे, एव्हरीथिंग. आणि रूम थोडासा प्रीमियम आणि मोठा आहे. तर त्या रूमचा कॉस्ट तुम्हाला ऑलमोस्ट सीझनमध्ये भेटेल 15, फ्लेक्झिबल सांगता येत नाही. बट ऑक्टोबरमध्ये किंवा ह्या सप्टेंबर-ऑक्टोबर एंडला पावसाळ्यात वगैरे जर तुम्ही बुक केलं, लिटरली यू बिलीव्ह इट ऑर नॉट, 5,500 रुपयात फक्त रूम्स अवेलेबल आहेत तिथे. बट बिफोर लिव्हिंग 2-3 days अगो, लाईक आजची जर डेट आहे समजा 10th ऑक्टोबर, 7th ऑक्टोबरला चेक करा. मेक माय ट्रिप असो किंवा डायरेक्ट ह्याची ऑफिशियल वेबसाईट मी टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये, सेम त्या वेबसाईटवर जाऊन ही तुम्ही चेक करू शकता. डायरेक्टली कॉल करा त्यांना रिसेप्शनवर आणि तुमचे रूम्स बुक करा. डायरेक्टली कॉल केला तर तुम्हाला काही डिस्काउंट भेटण्याचाही चान्स आहे. बट मेक शुअर हा टायमिंग इथे तुम्हाला खूप चीप रेटमध्ये भेटू शकतो ह्या मंथ्समध्ये. नोव्हेंबर आणि डिसेंबर, you are having a big budget, then no problem. Okay, so final goodbye to this property and let's go.